7 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत पक्षाच्या, फक्त वाढ रचण्याचे वाट बघत आहेत. वाढ रचना जाहीर झाली की काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करण्यास तयार आहेत. आणि जे येत नसेल त्यांना पण आव्हान आहे, तुम्ही लवकर यावं. तुमच्यासाठी पर्याय तयार करून ठेवलेले आहेत माणसं आमच्याकडे तयार आहेत. परंतु नंतर असं सांगू नये की आम्हाला का बोलले नाही म्हणून. तुम्हाला पण ग्रामीणमध्ये ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख आहेत. आज आम्ही ते तालुका प्रमुख सगळे बरखास्त केलेले आहेत. आता नवीन आम्ही निवड करणार आहेत. आमच्याकडे जे येतील, आम्हाला जे सन्मानाला आम्हाला जे सोडतील सीटं वगैरे, तर त्याची युती करू आम्ही. भाजप सोडून सगळ्याशी युती करणार आहे. आमची लढत भाजप आणि शिवसेना बरोबरच आहे. शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आणि फडणवीस यांची भाजप. 8 तारखेनंतर सगळे दौरे करणार आहोत आम्ही. रोज सकाळी 2-3 तालुके घेणार एका दिवसात आम्ही. या 8 दौरे करून सगळे गाठी बेटी घेऊन आम्ही संपवणार. सगळे काय होते ते मध्येच राहणार लोक. सिनियर होते, त्यात आरिफ शेख पण होता, फिरोज पटेल पण होते, शकील मौली पण होतं, अनेक लोक होते असे दिग्गज. मग तुम्हाला बाबा मिस्त्रीच का आठवलं दक्षिणमधलं? तुम्ही फक्त गेम खेळले ते. उगं बाबाचं नाव दाखवून याला सगळ्याला संपवायचं आहे. संपवून टाकणार. कशाला पार्टी सोडून चालले देश? सिद्धराम म्हेत्रे तर ह्या की तुम्ही सगळे त्याचं माहिती. फिरोज पटेललाच विचारावं त्यांना. मी काय बोलत नाही, त्यांना तर भेटून विचारावं तुम्ही. साहेब, विधानसभेमध्ये तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुमचा, करारा जवाब मिलेगा. तो जवाब कोणासाठी होता अजूनपर्यंत कळालं नाही. जरा सांग. तुम्ही पानगळ शाळेत आलतो का? असद साहेबची सभा होती त्यावेळी. नाही, त्यावेळी करारा जवाब दिले की मी त्या ठिकाणी येऊन. विधानसभेमध्ये कोणासाठी? विधानसभेचं दिले करारा जवाब आम्ही. हाँ, करारा जवाब मिलेगा, इसका बदला जरूर मिलेगा. आम्ही और माहोल बदलने वाला बोललो होतो मी. तुम्ही जर शहरात तुम्ही पत्रकारित आहेत, पत्रकार तुम्ही फिरत असता. तुम्ही गेल्या 5 वर्षापूर्वीची काँग्रेस पार्टी आताच्या काँग्रेस पार्टीमध्ये किती फरक पडला तुम्हाला माहिती आहे. टोटली 95% समाज काँग्रेस पक्षापासून दूर गेलेला. आता सध्या सोलापूर शहरात, जिल्ह्यात फक्त MIM पार्टीबरोबर, भाजप सेनेबरोबर लढत होणार. आणि यावेळी आम्ही लिंगायत समाज, मराठा समाज, मातंग समाज, बौद्ध समाज, ढोर समाज, सर्व समाजाला आम्ही तिकीट देणार आहेत. आणि सर्व समाजाला तिकीट देऊन 25 ते 30 सीट मिळवण्याची शक्यता आमची आहे. परंतु आम्ही तरीसुद्धा 25 सीट आणणार महापालिकेत. अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं.